नमस्कार मित्रांनो, आता आपण जो टाइप नंबर 2 होता म्हणजे आपला टाइप 1 मध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्यामध्ये आकृत्या 2 किंवा 3 सुद्धा शक्य असतात. ठीक आहे, अशा शक्यता नेमक्या कुठे घ्यायच्या, पॉसिबिलिटी कुठे घ्यायची, तर टाइप नंबर 2 मध्ये आपण ते पाहूया. हे थोडंसं बेसिक मध्ये जर आपण गेलो आणि तुम्हाला समजा याने काही विधानं दिली समजा, आता तर विधानात तुम्हाला लोकांना असं पहिलं म्हटलं गेलं की सर्व पेन, बघा त्याने म्हटलं तुम्हाला लोकांना सर्व पेन हे मार्कर आहेत, सर्व पेन मार्कर आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना दुसरं वाक्य त्यांनी असं दिलं समजा की एकही मार्कर बोर्ड नाही. तर शक्यता कुठे येते आणि कुठे येत नाही हे तुम्हाला पहिलं क्लिअर करतो. जे पाठीमागच्या प्रकारात पण आपण बऱ्यापैकी या बेसिक गोष्टी बघितल्या होत्या. तर सर्व पेन मार्कर आहेत आणि त्यांनी म्हटलं एकही मार्कर बोर्ड नाही. मग आता याची आपण जशी प्रकार 1 मध्ये आकृती काढली तशी आकृती पहिल्यांदा आपण ट्राय करूया. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार मी जातोय आता की सर्व पेन मार्कर आहेत. मग सर्व पेन मार्कर आहेत म्हटल्यानंतर काय करणार आपण की सर याच्यामध्ये सर्वच्या सर्व पेन हे सगळे पेन हे मार्करच्या आतमध्ये आहेत. तर आपण या ठिकाणी असं बाहेर दाखवणार हे मार्कर आहेत. ठीक आहे, सर्व पेन हे मार्कर आहेत जसं आपण बेसिक टाइप 1 शिकलो त्यानुसारच. आणि दुसरं वाक्य त्यांनी दिलंय की एकही मार्कर बोर्ड नाही. तर एकही मार्कर म्हणजे मार्करचा जो अख्खा सर्कल त्याच्या बाहेर बोर्ड पाहिजे. तर एकही मार्कर हा बोर्ड नाही म्हणजे आपण बोर्ड या साईडला इथं सेपरेट दाखवणार असा. ठीक आहे, आणि मग त्यांनी म्हटल्यानुसार एकही मार्कर जर बोर्ड नसेल तर या दोघांच्या मध्ये तुम्हाला लोकांना क्रॉस दाखवावा लागेल. म्हणजे मार्करचा एकही % भाग हा बोर्ड असू शकत नाही, बोर्डचा एकही % भाग हा मार्कर असू शकत नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं गेला बॉर्डर जरी मारली तर अजून चांगली क्लॅरिटी होऊन जाईल की या बॉर्डरच्या आतमधला, मार्करच्या बॉर्डरच्या आतमधला कुठलाच घटक हा बोर्ड असू शकत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला लोकांना मी सरळ एक शक्यता दाखवून देतो की शक्यतेमध्ये जर तुम्हाला त्यांनी विचारलं की काही पेन बोर्ड असू शकतात का, तर अर्थात इथं पेन आणि बोर्डचा कुठला संबंध लागू शकत नाही. कारण एकही मार्कर हा बोर्ड नाहीये आणि सगळे पेन हे मार्करच्या आतमध्ये बसलेत. म्हणजेच काय, इथं पेन आणि बोर्डा संदर्भात शक्यता कुठलीही लागू शकत नाही. डायरेक्ट आपण असं वाक्य बोलू शकतो की एकही पेन बोर्ड असू शकत नाही किंवा बोर्ड असणे शक्य नाही. तर असे महत्वाचे पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा की सरळ सरळ या दोघात कुठला संबंध लागू शकत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की एकही पेन बोर्ड असणे शक्य नाही. तर या ठिकाणी कोणतीही शक्यता येत नाही. मग नेमकी शक्यता येते कधी, आता आपण डायरेक्ट क्वेश्चन मध्ये बघूया की शक्यता कधी घ्यायची आणि कधी नाही घ्यायची. ठीक आहे, म्हणजे हा जो बोर्ड आहे हा जर आपण इथं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला ते होणार नाही. का, कारण बोर्ड आणि मार्कर मध्ये पहिल्यांदा बॉर्डर मध्ये दुश्मनी दाखवली तर इथं तुम्हाला लोकांना बोर्ड आतमध्ये आणता येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता तुम्हाला लोकांना डायरेक्ट क्वेश्चन मध्ये शक्यता कधी घ्यायची आणि कधी नाही घ्यायची हे तुम्ही लोक कसं ठरवणार बघा. आता समजा तुम्हाला क्वेश्चन आला समोर. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये त्याने तुम्हाला म्हटलंय विधानात की काही ए हे बी आहेत. तर आपण त्यानुसार आकृती काढायला सुरुवात करू आपली की काही ए हे बी आहेत ना. तर आपण मस्तपैकी सुरुवात केली सर काही ए टाइप 1 नुसार पहिल्यांदा आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा. काही ए हे काय आहेत तर बी आहेत. तर यांचा काहीतरी भाग आपण एकमेकांमध्ये अटॅच दाखवला ऍज पर टाइप नंबर 1. ठीक आहे, मग दुसरं त्यांनी म्हटलंय एकही बी हा सी नाहीये. तर एकही बी हा सी नाही म्हणजे तुम्हाला लोकांना इथं सी सेपरेट दाखवायचं आहे आणि सी ला सेपरेट दाखवला तर तुम्ही इथं म्हणायचं की सर एकही बी हा सी नाही, या दोघांमध्ये कुठलाही संबंध लागू शकत नाही. त्याला बॉर्डर मारली तर अजून जास्त चांगली क्लॅरिटी येईल की या बीच्या आतमधला कुठलाच भाग हा सी असणे काही शक्य नाही. म्हणजे यातून एक गोष्ट ही लक्षात येईल आपल्या की एचा जो भाग बी मध्ये गेलाय तो काय सी होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. म्हणजेच काय, बीचा कुठलाच घटक हा सी असणे शक्य नाही कारण त्यानेच म्हटलंय की एकही बी हा सी नाही. म्हणून ही पॉसिबिलिटी लक्षात ठेवायची. एचा जो भाग बीच्या आतमध्ये गेलाय तो काय सी होऊ शकत नाही, पण एचा जो भाग त्या बीच्या बाहेर आहे तो सी असू शकतो, ही शक्यता आहे. आपण शक्यतेचा प्रकार पाहतोय. टाइप 1 पेक्षा टाइप 2 हा वेगळा आहे, हे लक्षात घ्या. हा बँकिंगला प्रकार सारखा वारंवार पडत असतो. मग त्याने तिसरं तुम्हाला म्हटलंय की सर्व सी हे डी आहेत. तर आपण जे शिकलो त्यानुसार आपण जाऊया की सर्व सी हे काय तर डी आहेत. तर डी चा सर्कल तुम्ही याच्या वर असं दाखवू शकता की सर्व सी हे डी आहेत. आता राहिली गोष्ट डीच्या सर्कलची, तो तुम्ही कितीही मोठा काढा ना किती काढा पण तो सीच्या वरच काढायचा आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी की सर्वच्या सर्व सी हे काय सांगा तर डी आहेत. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला लोकांना ज्या निष्कर्षात त्यांनी जे वाक्य दिलीत ते सगळे शक्यतेचे दिलीत. त्याने प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारले असू शकतं का. आता असू शकतं म्हणजे ते खरं खरं आहे असं नाहीये, ते असू शकतं का आपण फक्त तपासून बघणार आहेत की होऊ शकतं का. बघा आपण पॉसिबिलिटी चेक करूया काय त्या. तर त्याने नंबर 1 ला म्हटलंय की काही बी हे डी असू शकतात का. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की बीचा हा जो सर्कल आहे तो समजा आपण थोडा शिफ्ट करून या ठिकाणी आणला तर होऊ शकतं का, तर होऊ शकतं बेटा ते. कारण आपण या सर्कलला इथे आणू शकतो, ही शक्यता आहे. हे खरं खरं राईट नाहीये. म्हणजे मी त्याने असं म्हटलं काही बी हे डी आहेत का, तर ते नाही म्हणायचं कारण तो सेपरेट दिसतोय. तर सरळ बघा लक्षात घ्या, बी हा डी असू शकतो का, तर हो. फक्त तो बीचा जो सर्कल तुम्ही काढताय तो बीचा सर्कल त्या सी मध्ये नाही गेला पाहिजे, हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी. तर ही आकृती पॉसिबल आहे, होऊ शकतं ते. म्हणजेच आपण ते पॉसिबिलिटी
साठी फक्त आकृती दाखवली. परीक्षेत 3-3, 4-4 आकृत्या काढण्याची यासाठी तर गरज नाही, कारण जस्ट इमॅजिन करून कळेल की बीचा हा सर्कल इथे जाऊ शकतो. म्हणजेच काय, पहिली शक्यता या ठिकाणी होऊ शकते. पहिलं शक्य आहे, हे करेक्ट नाहीये, ते शक्य आहे. नंबर 2 त्याने म्हटलंय की काही ए डी असू शकतात का. जसं बीचा सर्कल तिथे शिफ्ट केला होता आपण, तसा एचा सर्कल पण आपण या ठिकाणी शिफ्ट करू शकतो असा. पण एचा सर्कल शिफ्ट करताना त्याचा काही भाग डी मध्ये आपण दाखवू शकतो. पण लक्षात घ्या, एचा सर्कल सी कडे नाही गेला पाहिजे, कारण एचा सगळा सर्कल सी कडे जाऊ शकत नाही, कारण त्याचा काही भाग बी मध्ये गेलाय. हा काही भाग जाईल की नाही ते पुढच्या शक्यतेत कळेल आपल्याला. पण इथं एचा काही भाग, आपण इथं काही एचा भाग डी असू शकतो का, तर आपण त्या शक्यतेमध्ये त्याला यस म्हणू शकतो. लक्षात घ्या, तर हे सुद्धा पॉसिबल आहे. तर आकृती सारखी काढण्याची काय आवश्यकता नाही, फक्त इमॅजिन करायचं हा सर्कल आपण इकडे शिफ्ट करू शकतो का, तर करू शकतो. तर हे शक्य आहे. आतापर्यंत दोन्ही शक्य आहेत. तिसरं त्यांनी म्हटलंय काही ए हे सी असू शकतात का. आता काही एचा भाग लक्षात ठेवायचा, जो एचा भाग बी मध्ये नाहीये, म्हणजे जो हा इथं बाहेर गेलेला भाग आहे, हा बाहेरचा भाग दिसतो आपल्याला, हा भाग सी मध्ये असू शकतो का, तर आपण त्याला ड्रॉ करू शकतो. बघा असं या पद्धतीने आपण जर याला ए म्हटलं तर फक्त लक्षात ठेवा बी ला इथं बाहेर ठेवा, कारण बीचा कुठलाही पोर्शन त्या सी मध्ये नाही गेला पाहिजे. म्हणजे जर अर्थ एचा काही भाग सी मध्ये जाऊ शकतो, काही भाग जाऊ शकत नाही, पण काही भाग जाऊ शकतो. तर हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे तिसरी पॉसिबिलिटी सुद्धा तुमच्या समोर मी दाखवलेली ती शक्य आहे. मग फक्त आकृती इमॅजिन करायची आपल्याला, ती हे शक्य आहे. चौथ्यामध्ये त्याने म्हटलंय सर्वच्या सर्व बी हे डी असू शकतात का. म्हणजे आता हा जो बीचा सर्कल आहे, तुम्हाला सर जागा नाही आतमध्ये, पण आपण सर्कल किती लहान काढायचा आणि किती मोठा काढायचा हे आपली मानसिकता आहे. मग आपण समजा हा बीचा सर्कल समजा लहान केला, याला आपण अजून लहान दाखवलं, किंवा डीचा सर्कल आपण अजून एक्सपांड केला, मोठा केला, तरी काही फरक पडत नाही. तर बघा लक्षात घ्या, तर बीचा त्याने म्हटलं की सर्वच्या सर्व बी हे डी असू शकतात का. तर या बीच्या सर्कलला समजा मी इथे दाखवला आणि याला बी असं म्हटलं, तर ठीक आहे ना, याचा सर्कल त्याला साईडला इथे अटॅच करून दाखवा, कारण बी आणि ए मध्ये काही ना काहीतरी संबंध त्याने दिला होता पहिल्यांदा. म्हणजेच आपण बीचा सगळा सर्कल डी मध्ये दाखवू शकतो. ही झाली त्याची पॉसिबिलिटी, ही शक्य आकृती. एवढ्या सगळ्या निष्कर्षाला तुम्ही 7-8 आकृत्या काढत बसू नका. एकच आकृती इमॅजिन करून इथे जाऊ शकते का नाही, एवढं इमॅजिनेशन करायचं, बस दॅट्स इट. त्यानंतर आता पुढे बघा, तर ही सुद्धा शक्यता आहे, हे सुद्धा शक्य आहे. आणि त्याच्यानंतर 5वं आता बघा निष्कर्ष काय म्हटलंय, सर्व ए, जसं सर्व बी डीच्या आतमध्ये गेले होते तसं सर्व ए हे डी असू शकतात का. आपण प्रयत्न करू. बघा आता ए ला सुद्धा मी समजा इथं लहान केलं, ए ला बारीक केल्यानंतर समजा डीच्या आतमध्ये बसवलं, याला मी म्हटलं ए, आणि जो बी त्याला अटॅच त्याला मी इथं बाहेर ठेवलं, हे सुद्धा शक्य आहे. कारण बघा ना, आपल्याला फक्त हे सर्कल लहान लहान करून आपण त्याच्या आतमध्ये बसवू शकतो. एचा सगळा भाग डीच्या आतमध्ये बसतोय, म्हणजेच हे सुद्धा पॉसिबल आहे की सर्व ए हे डी असू शकतात. पण आकृत्या इतक्या सगळ्या काढण्याची काय आवश्यकता नाहीये. इमॅजिन करा की हा सर्कल लहान होऊ शकतो किंवा कितीही मोठा होऊ शकतो. फक्त एक डोक्यात ठेवायचं, ज्यांच्या दोघात दुश्मनी आहे त्या दोघांमध्ये कुठला संबंध लावून देऊ नका. ठीक आहे, म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे आता एचा सगळा सर्कल बीच्या आतमध्ये डीच्या आतमध्ये आपण दाखवू शकलो, तर हे सुद्धा शक्य आहे. आतापर्यंत 5ही निष्कर्ष शक्य होते. आता 6व्या निष्कर्षात जरासं व्यवस्थित डोकं लावायचं. त्याने म्हटलंय सर्व ए हे सी असू शकतात का. जर एचा सगळा सर्कल अख्खाच्या अख्खा आपण सीच्या आतमध्ये इथं दाखवण्याचा प्रयत्न केला, तर लक्षात ठेवा इथं बीचा सर्कल पण त्याच्यामध्ये जाणार, म्हणजे जाणार का, कारण एचा काही ना काहीतरी भाग बीच्या आतमध्ये पहिलाच त्याने विधानात 1 नंबरच्या विधानात दिला होता. जर एचा सगळा भाग जर बी सीच्या आतमध्ये गेला, तर इथं बीचा जो काही भाग इथं आतमध्ये इथं इन्क्लूड होतोय, आतमध्ये जातोय, त्यामध्ये ही पॉसिबिलिटी ही शक्य होऊ शकत नाही. हे शक्य होऊ शकत नाही का, एचा काही भाग बी मध्ये आणि बी आणि सी मध्ये दुश्मनी आहे, तर हे काही शक्य नाहीये. त्यामुळे हे शेवटचं चुकीचं आहे. त्यामुळे हे काही शक्य होणार नाही. त्यामुळे आपण त्याला आता इथून करू एलिमिनेट. हे काही शक्य होणार नाहीये, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजेच तुम्हा लोकांना प्रश्नात विचारलं होतं की अयोग्य निष्कर्ष ओळखा, तर यातला अयोग्य कोणता आहे. ह्या 6 पैकी केवळ हा 6वा अयोग्य आहे. म्हणजे आपण उत्तर देणार फक्त 6 नंबरचा अयोग्य आहे, जो पर्याय क्रमांक 3 असेल. हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आता सेम एक्झॅक्टली त्याच प्रकारचा प्रश्न आहे, काही बदल नाही इतका मोठा. त्यामध्ये काय म्हटलंय बघा, विधानामध्ये म्हटलंय, म्हणजे त्याची आता जी रिव्हिजन, आता ती रिव्हिजन यात होऊन जाईल बघा मागच्या क्वेश्चनची. त्याने म्हटलंय काही इतिहास भूगोल आहेत. ठीक आहे, आपण त्यानुसार आकृती काढूया की काही इतिहास, या ठिकाणी इतिहास म्हटलं आपण, काही इतिहास हे भूगोल आहेत. दाखवलं आपण काही इतिहास हे भूगोल आहेत. नंतर त्याने म्हटलंय एकही भूगोल हा अर्थशास्त्र नाही. मग एकही भूगोल अर्थशास्त्र नाही म्हणजे इथं या साईडला आपण वेगळा सर्कल काढूया. कोणाचा, तर एकही भूगोल अर्थशास्त्र नाही म्हटलंय ना, तर भूगोल आणि अर्थशास्त्र सेपरेट पाहिजे. या ठिकाणी इथं येणार अर्थशास्त्र. ठीक आहे, इथं अर्थशास्त्र आलं. मग आता एकही भूगोल अर्थशास्त्र नाही म्हटलं तर दोघांच्या मध्ये क्रॉस पाहिजे. मग दोघांच्या मध्ये क्रॉस मध्ये दोघात कुठला संबंध लागत नाही. मग दोघात कुठला संबंध लागत नाही तर आपण त्याला बॉर्डर मारूया अशी.
तर बॉर्डर मारली म्हणजे बॉर्डरच्या आतमधला 1% पण भाग एकमेकांमध्ये इथे जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा सगळ्यांनी. म्हणजेच इथेही लक्षात ठेवायचं, इतिहासाचा काही भाग हा अर्थशास्त्र असणे काही शक्य नाही, म्हणजे अख्खा इतिहास हा अर्थशास्त्रात जाऊ शकत नाही, डोक्यात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य त्याने म्हटलंय सर्व अर्थशास्त्र राज्यव्यवस्था आहेत. आता सर्व अर्थशास्त्र राज्यव्यवस्थेच्या आतमध्ये दाखवायचे म्हटल्यानंतर आपण समजा सर्कल असा काढला, कोणाचा? राज्यव्यवस्थेचा. कारण सर्व अर्थशास्त्र काय आहेत तर राज्यव्यवस्था आहेत, तर आपण त्याला म्हटलं सर हे राज्यव्यवस्था आहे. ठीक आहे. आता आपण बघूया नेमकं त्याने निष्कर्ष तुम्हाला शक्य कोणते कोणते विचारलेत. शक्यता पडताळून बघायची असते, इमॅजिन करायची असते, 4-4 आकृत्या काढत बसू नका या ठिकाणी तरी कमीत कमी. ठीक आहे. तर इथं डायरेक्ट इमॅजिन केलं तरी कळेल की हा सर्कल इथे जाऊ शकतो का, हा सर्कल लहान करून याच्या आतमध्ये बसू शकतो का. आपण जे मागच्या गणितात केलं तेच करायचं. ह्या सगळ्या शक्यता आहेत बेटा. ठीक आहे. मग 1 नंबरचा निष्कर्ष त्याने काय म्हटला बघा, काही भूगोल राज्यव्यवस्था असू शकतात का. म्हणजेच काय, भूगोलाचा जो काही सर्कल दिसतोय हा आपण राज्यव्यवस्थेच्या आतमध्ये नेऊ शकतो का. तर यस, आपण या पद्धतीने इथे भूगोल दाखवू शकतो. या ठिकाणी इथे भूगोल आला, होऊ शकतं असं, म्हणजे हे शक्य आहे. तर जे शक्य आहे त्याला तुम्ही लोकांनी टिक करून टाका, सर हे शक्य आहे. मागच्या गणितात पण असं आपण पाहिलं होतं ना, आता परत आपण पाहिलंय. ठीक आहे. नंबर 2 त्याने म्हटलंय काही इतिहास राज्यव्यवस्था असू शकतात का. जसं आता भूगोलाचा काही भाग तिकडे राज्यव्यवस्थेला गेला होता, तसा इतिहासाचा काही भाग समजा गेला, तर इतिहासाचा समजा हा सर्कल इथे आला, याला काय भूगोलाचा सर्कल इथे अटॅच, इथे भूगोल, या ठिकाणी इतिहास, होऊ शकतं, पॉसिबल आहे. इतिहासाचा सर्कल हा इतिहासाचा सर्कल आपण इथे या ठिकाणी राज्यव्यवस्थेला अटॅच करू शकतो, हे पॉसिबल आहे बेटा, हे पॉसिबल आहे. तर दुसरी आकृती सुद्धा आपण शक्य काढू शकतो, इथे पॉसिबिलिटी येते आणि मग हे दुसरं सुद्धा शक्य आहे. त्यानंतर तिसरं बघा सगळ्यांनी, त्याने म्हटलंय सर्व इतिहास. जरा सर्व शब्द आला की जरा शांत डोक्याने विचार करायचा. त्याने म्हटलं सर्व इतिहास अर्थशास्त्र असू शकतात का. सर्व इतिहास म्हणजे इन्क्लुडिंग हा शेडेड पोर्शन पण. बरं, हा अख्खाच्या अख्खा इतिहास त्याने म्हटलं अर्थव्यवस्था होऊ शकतो का. समजा आपण अख्खा इतिहास इथे दाखवला, तर इतिहास जर इथे दाखवत असाल ना, तर इथं भूगोलाचा काही ना काहीतरी भाग त्याला अटॅच होणार, जसं मागच्या गणितात झालं होतं तसंच. तर इथं ऑलरेडी भूगोल आणि अर्थशास्त्रामध्ये दुश्मनी दाखवले, भूगोल अर्थशास्त्र दुश्मनी आहे, हे असं काही होणं काही शक्य नाहीये. तिसरं वाला अशक्य आहे, तिसरं वाला अशक्य आहे, होऊ शकत नाही, ते शक्यच नाहीये, त्यामुळे तिसरं गेलं. ठीक आहे. चौथं बघा, आता त्याने म्हटलंय सर्व इतिहास राज्यव्यवस्था असू शकतात का. तर सगळे इतिहासाचं सर्कल समजा लहान केलं आपण आणि त्याला इथं राज्यव्यवस्थेच्या आतमध्ये दाखवलं, हे आपला इतिहास आहे, त्याला अटॅच्ड इतिहास आहे, इथला भूगोल आहे, तर आपण ही आकृती काढू शकतो का. तर आपण ही आकृती काढू शकतो. म्हणजेच सर्व इतिहास राज्यव्यवस्थेच्या आतमध्ये आपण दाखवू शकतो. फक्त सर्व इतिहास आपण अर्थशास्त्राच्या आतमध्ये दाखवू शकत नाही, याचं कारण तुम्हाला आम्ही आता स्पष्ट केलं होतं. म्हणजे याचा अर्थ या गणितामध्ये हे चौथं वाला जे आहे ते सुद्धा पॉसिबल आहे. त्याचं उत्तर काय असणार, पहिलं, दुसरं आणि चौथं. पर्याय क्रमांक हा 1 असणार आहे, पहिलं, दुसरं आणि चौथं. या प्रकारे तुम्ही लोक पॉसिबिलिटी चेक करायची. हा काय कुठला स्पेशल प्रकार नाहीये, पहिल्या प्रकारावरतीच आधारित हा प्रकार आहे. फक्त आकृती पॉसिबल आहे का, आकृती त्याच्यामध्ये अटॅच होऊ शकते का, आकृती त्याच्या आतमध्ये जाऊ शकते का, तेवढंच आपल्याला बघायचे, बाकी काही डोकं लावायची गरज नाहीये. आता याच प्रकारावरती आधारित एक थोडंसं एक्सटेन्शन म्हणून पुढचा प्रकार मी तुम्हाला सांगतोय, टाइप नंबर 3चा. ज्या प्रकारामध्ये तुम्हाला लोकांना किंवा हा शब्द तुमच्या ऑप्शन मध्ये दिलेला असतो. आतापर्यंतच्या गणितांमध्ये बऱ्यापैकी किंवा ऑप्शन मध्ये नव्हता, किंवा तसं उत्तर येतच नव्हतं, आकृत्या पॉसिबल होत नव्हत्या. आता आपण बघूया की टाइप नंबर 2 चा उपयोग टाइप नंबर 3 मध्ये आपण कसा करणार. ज्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मध्ये आयदर ऑर दिला जाईल, म्हणजे 1 किंवा 2, 2 किंवा 3, 3 किंवा 4, म्हणजे इथे तुम्हाला आकृत्या निघणार, 2-2 आकृत्या, 3-3 आकृत्या इथे शक्य असणार, लक्षात घ्या. कसं ते बघा आता. तर समजा आता यात तुम्हाला बघा काही हिंट सांगेल मी, तर हिंट सगळ्यांनी नोट करून घ्या. हिंट काय बघा, की या प्रकारचे जे प्रश्न असतात, या प्रकारच्या प्रश्नांच्या पर्यायांमध्ये तुम्हाला किंवा हा 100% दिलेला असतो, हे लक्षात ठेवा. जर ऑप्शन मध्ये किंवाच दिला नाही तर पडताळणी करायचा विषयच येत नाही तुम्हाला लोकांना, हे पण लक्षात ठेवायचं. नंबर 2, तुम्हाला लोकांनी तर पहिलं तर कळलं की या प्रकारच्या प्रश्नांच्या पर्यायामध्ये किंवा हा शब्द असतो, म्हणजे असतो, वापरलेला असतो, ऑप्शन मध्ये किंवा असतोच. नंबर 2, ज्या 2 निष्कर्ष, आता किंवा 2 निष्कर्षात ना, 1 किंवा 2, 2 किंवा 3, 1 किंवा 3, 3 किंवा 4 असं तुम्हाला दिलं जाईल. मग त्याने म्हटले ज्या 2 निष्कर्षामध्ये किंवा हा शब्द असतो ना, त्या दोन्ही निष्कर्षांमधील घटकांची नावं सारखी असतात. आता घटक म्हणजे काय, तर घटक म्हणजे तेच आपलं ते मार्कर, पेन, बोर्ड, हे घटक सेम असतात. आता हे क्लिअरिटी येत नसेल तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये अजून चांगलं क्लिअर करून देतो, तर बघा कसं ते. तिसरं काय म्हटलंय त्याने, तिसरं म्हटलंय जे 2 निष्कर्ष असतात ज्यांच्यामध्ये किंवा वापरलेला असतो, त्यातलं जनरली, बरं साधारणतः लक्षात ठेवायचं, एका निष्कर्षामध्ये होकारार्थी वाक्य असतं आणि दुसऱ्यामध्ये नकारार्थी. तुम्हाला फक्त मी हिंट सांगतोय की या प्रकारची साधारणतः वाक्यरचना असते आतमध्ये. आणि नंबर 4 मध्ये दोन्ही निष्कर्षांच्या आकृत्या ह्या शक्य असतात, याला म्हणतात पॉसिबिलिटी.
तुम्हा लोकांना इथं पॉसिबिलिटी चेक करावी लागेल. जर ते पॉसिबल असेल तरच ते किंवा मध्ये बसेल, नाहीतर ते बसणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर आता समजा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला. पहिला प्रश्नात काय दिलं एकदा बघा, एकदम कट टू कट. त्याने म्हटलंय नंबर 1 मध्ये सर्व कुत्रे मांजर आहेत. बघा एकदम साधी सरळ गोष्टी, आपण आपली आकृती काढायचा प्रयत्न करूया. त्याने म्हटले सर्व कुत्रे हे मांजर आहेत. ठीक आहे. मग आपण आकृती काढताना काय करणार सर, सर्वच्या सर्व कुत्रे, हे बघा लक्षात घ्या, सर्वच्या सर्व कुत्रे हे मांजर आहेत. आपण या पद्धतीने आकृती काढली, मांजर आहेत. ठीक आहे. झालं क्लिअर इतकं की सर्व कुत्रे मांजर मी आकृती काढली सर, एकदम परफेक्ट आहेत, कुठलंही ऑब्जेक्शन नाही. टाईप 1 नुसार ही आपली प्राथमिक आकृती झाली. प्राथमिक आकृती आपण काढून घेतली. नंबर 2 त्याने म्हटलंय की काही मांजर वाघ आहेत. आता त्याने आपल्याला फक्त इतकं म्हटलं, त्याने कोणाची दुश्मनी वगैरे दिली नाहीये, त्याने फक्त इतकंच म्हटलंय की काही मांजर वाघ आहेत. तर काही मांजर वाघ आहेत म्हटल्यानंतर आपण तेवढंच दाखवूया जेवढं त्याने म्हटलंय. ती प्राथमिक आकृती असते आपली प्रकार नंबर 1 सारखी. तर काही मांजर वाघ आहेत ना, तर काही मांजरांचा फक्त हा सर्कल आपण या ठिकाणी एवढाच इथं वाघ असा दाखवूया, याला आपण इथे अटॅच करूया. आता जर या प्रश्नात तुम्हाला किंवा दिलाय तर लक्षात ठेवायचं, याच्या पॉसिबल डायग्राम पण असतात, याच्या काही शक्य आकृत्या पण असतात, पण प्राथमिक आकृती आपली हीच, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो की यात तुम्हा लोकांना कुठल्याही पद्धतीने कुत्रे आणि वाघ यांच्यात संबंध दिला नाही. म्हणजे यांचा संबंध आपण निश्चित सांगू शकत नाही की त्यांचा काही संबंध, ते काही कुत्रे वाघ आहेत का एकही कुत्रा वाघ नाहीये का, आपण निश्चित नाही सांगू शकत. म्हणजे आपल्याला इथं तुम्ही मला सर वाघ तुम्ही अटॅच केला, ठीक आहे, पण वाघ इथं अलीकडे येऊ शकत नाही, की जॉईंट होऊ शकत नाही का, होऊ शकतो. ती पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे. आपण नेमकं त्यांनी निष्कर्षात काय विचारलं एकदा बघूया. निष्कर्षात बघता क्षणी आपल्याला थोडंसं काही संभ्रम होऊ शकतो. कसा तो बघा. 1 नंबर त्याने म्हटलं एकही कुत्रा वाघ नाही. सर एक कुत्रा आणि वाघ दोघं सेपरेट दिसत आहेत, मग यांच्यात काही संबंधच नाही. अरे पण संबंध नाही कशावरून, संबंध असू पण शकतो ना, पॉसिबिलिटी आहे की नाही. मग आपण त्याच्यावर थोडं होल्ड करू. याला लगेच तुम्ही लोकांना डायरेक्टली त्याला तुम्ही टिक किंवा क्रॉस करू नका. मी तुम्हाला सर राईटच येते, एकही कुत्रा वाघ नाही. अरे पण थोडं होल्ड करा. वाघ कुत्रा असू शकतो ही पॉसिबिलिटी आहे, पण ती पॉसिबिलिटी आहे की नाही ती बघावी लागेल ना आपल्याला. ऑप्शन मध्ये काय म्हटलं त्याने, पुढे बघा. त्याने म्हटलंय काही कुत्रे वाघ आहेत. आता बघा लक्षात घ्या, कुत्रे आणि वाघात काही संबंध दिसत नाहीये, पण काही कुत्रे वाघ असू शकतात ही पॉसिबिलिटी आहे. कारण दोघांमध्ये काही दुश्मनी त्याने डायरेक्ट दिलीच नाही. बघा ना, इथं त्याने म्हटलंय सर्व कुत्रे मांजर आहेत, सर्व कुत्रे मांजर, डायरेक्ट संबंध कुत्रे आणि मांजराचा दिलाय. दुसरं त्याने म्हटलंय काही मांजर वाघ आहेत. तर काही मांजर वाघ आपण दाखवले, पण तिने कुठेच डायरेक्टली दोन्ही विधानामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर त्याने कुठेच असं म्हटलं नाही कुत्रे आणि वाघाचा काही संबंध आहे. बघा कुत्रे आणि वाघ दिलंच नाही, कुत्रे मांजर दिले, इथं मांजर वाघ दिले. आणि जर आपण इथं निष्कर्षात गेलो त्याने इथं काय दिलं बघा, इथं कुत्रा हा वाघ नाहीये, इथं म्हटलं कुत्रा हा वाघ आहे. एका ठिकाणी एकही नाही म्हटलंय, एका ठिकाणी काही आहेत म्हटलंय. तुम्हा लोकांना आता जे मी काही गोष्टी बोललो होतो ते इथं बघून घ्या. या प्रश्नांच्या पर्यायामध्ये किंवा असतो, किंवा इथं आहे का बघून घ्या. इथं किंवा वापरला गेलाय, क्लिअर. दुसरी गोष्ट त्याने म्हटलंय ज्या 2 निष्कर्षामध्ये किंवा असतो त्यांच्यामधले घटकाची नावं सारखी असतात. घटकाची नावं सारखी म्हणजे काय, इथं कुत्रा तर कुत्रा आला, इथं वाघला वाघ आला, यानंतर घटकाची नावं ही सारखी जनरली सारखीच असतात. त्यानंतर तिसरं त्याने म्हटलंय एक होकारार्थी एक नकारार्थी प्रकारची वाक्यरचना असते. तर या ठिकाणी एक वाक्य आहे एकही नाही, हे निगेटिव्ह वाक्य आहे. आणि एका ठिकाणी म्हटलंय काही आहेत, हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वाक्य दोन्ही पण समोर दिसत आहेत. आणि लक्षात ठेवा त्याने चौथी जी अट दिली तीच तुम्हाला पडताळून पाहावी लागेल की दोन्ही निष्कर्षांच्या आकृत्या ह्या शक्य असतात. आता एकदा बघून घ्या. इथं पहिला हा जो निष्कर्ष आहे याची आकृती तुम्हाला दाखवली. किंवा तुम्ही लोक जर वाचन करायला गेला तर आपण असंही वाचू शकतो की सर याच्यामध्ये तुम्हाला असं म्हटलं होतं की सर्व कुत्रे मांजर आहेत. आपण आकृती दाखवली की सगळेच्या सगळे कुत्रे हे मांजर आहेत. आकृती काढली आपण, काहीच अडचण नाही, हे मांजर आहेत आपण असं दाखवलं. आणि दुसरं वाक्य असं होतं काही मांजर वाघ आहेत. तर काही मांजर वाघ दाखवत असताना आपण त्याची जी आकृती आहे लक्षात घ्या, थोडासा तो सर्कल जो आहे तो आपण असा शिफ्ट पण करू शकतो. हे शक्य आहे, हे शक्य आहे. मग आता यामध्ये बघा याचा काहीतरी भाग इथं वाघ असं म्हटलं ना आपण, तर यांचा काहीतरी भाग मांजरात तर आहेच आणि काही भाग कुत्र्यात पण जाऊ शकतो. म्हणजे याला म्हणतात शक्य आकृती. याला काय म्हणतात, शक्य आकृती. ही आकृती शक्य आहे बेटा, याला म्हणतात शक्य आकृती. ही आपली पहिली आकृती ही प्राथमिक आकृती आहे आणि त्यानंतर ही असते आपली शक्य आकृती. जर का आकृती शक्य असेल आणि ऑप्शन मध्ये किंवा असेल तरच ती पडताळणी करायची असते, नाही तर करायची गरज नाही आपल्याला. आपण जर दोन्ही निष्कर्ष पडताळून पाहिले दोघांमध्ये तर नीट ऐका. पहिल्या वाक्यात त्याने म्हटलंय एकही कुत्रा वाघ नाही, तर एकही कुत्रा वाघ नाही हे तुम्हाला 1 नंबरला वाटतंय. या ठिकाणी निष्कर्ष क्रमांक 1 तुम्हाला दिसून येतोय. आणि नंबर 2 त्याने म्हटलंय सेकंड नंबर मध्ये काही कुत्रे वाघ आहेत. एक तर कुत्रे हे वाघ नाहीच आहेत, नाही तर काही कुत्रे वाघ आहेतच. यामध्ये नंबर 2 ही पडताळणी झाली. याचा अर्थ एक तर आकृती नंबर 1 नाहीतर आकृती नंबर 2
अशा वेळेला जेव्हा तुम्हा लोकांना ऑप्शन मध्ये किंवा दिला जाईल तेव्हा आकृत्यांची पडताळणी करावी लागते आणि आकृत्यांची पडताळणी केल्यामुळे ह्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल 1 किंवा 2, फक्त 1 नाही, फक्त 2 नाही, तर तुम्हाला म्हणावं लागेल 1 किंवा 2, कारण दुसरी आकृती शक्य आहे. शक्यता का बघितली? कारण इथं किंवा दिला होता म्हणून बघितली, म्हणून उत्तर पाहिजे 1 किंवा 2. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. तर किंवा असेल ऑप्शनला तरच हे सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि अर्थातच ज्यांच्यामध्ये किंवा लागेल, घटकाची नावं कुत्रा कुत्रा सेम, वाघ वाघ सेम सेम राहील. एक वाक्य निगेटिव्ह असेल, एक वाक्य पॉझिटिव्ह असेल, ते कुठलं असेल, पहिलं किंवा दुसरं, खाली कसंही केलं जाईल, ते काही मोठा विषय नाही त्यामध्ये. ठीक आहे, आता याची थोडीशी रिव्हिजन पुढच्या क्वेश्चन मध्ये करू आपण, की आता क्लिअर कट कळून जाईल. आता बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन. त्याने म्हटलंय एकही पेरू हा टेबल नाही. काय म्हणतात त्याने? एकही पेरू हा टेबल नाही. तर आपण सुरुवात तर करणार मस्तपैकी आपली मगासारखीच, काय सर याच्यामध्ये एकही पेरू हा टेबल नाहीये. तर आपण म्हटलं या ठिकाणी हा पेरू आहे, ठीक आहे, आणि साईडला इथे टेबल आहे, इथे टेबल आहे, ठीक आहे. आणि त्याने म्हटल्यानुसार बघा, आता एकही पेरू टेबल नाही म्हटलं, दोघांच्या मध्ये दुश्मनी दाखवायची, या दोघांमध्ये दुश्मनी दाखवायची. एकही पेरू हा टेबल नाहीये. त्याने जेवढं म्हटलंय मी तेवढंच करणार. प्राथमिक आकृती चालली आपली. नंबर 2 त्याने म्हटलंय काही टेबल सफरचंद आहेत. आता काही टेबल सफरचंद म्हटलं आपण त्यालाच फक्त आपण काय करूया, अटॅच करूया, काही टेबल सफरचंद आहेत. मग या ठिकाणी समजा असं म्हटलं की सर या ठिकाणी काही टेबल हे सफरचंद आहेत. आता एक लक्षात घ्यायचं, याच्यात कुठल्याही पद्धतीने त्याने पेरू आणि सफरचंदच्या बद्दल काही बोललं नाही. आणि जर आयोगाच्या माणसाने तुम्हाला पेरू सफरचंदचीच 2 वाक्य दिली, समजून घ्यायचं इथे शक्यता लागू शकते, इथं किंवा येऊ शकतं, हे डोक्यात ठेवायचं. कारण पहिल्या वाक्यात म्हटलंय एकही पेरू टेबल नाही, आपण एकही पेरू टेबल नाही दाखवलं. दुसऱ्या वाक्यात म्हटलंय काही टेबल सफरचंद आहेत. तर काही टेबल सफरचंद कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी या 2 विधानांवरून जर आपण पाहिलं तर त्याने तुम्हाला पेरू आणि सफरचंद यांचं कुठलंच डायरेक्ट वाक्य दिलेलं नाहीये. बघून घ्या, पेरू आणि इथं टेबल आहे, या ठिकाणी इथे टेबल आणि सफरचंद आहे, पण पेरू आणि सफरचंदचं वाक्याने दिलं नसल्यामुळं इथं शक्यता येऊ शकते. अजून आकृती काढू शकतो आपण. मग त्यासाठी आकृती काढायची की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला इथं ऑप्शन बघायचा पहिल्यांदा. अजून आकृती काढायची इच्छा असेल तर इथं तुम्हाला इथं शक्य आहे का असं विचारलं पाहिजे, नाहीतर ऑप्शन मध्ये तुम्हाला लोकांना किंवा दिलेला पाहिजे. कुठेही आकृती काढायची नाही, एक्स्ट्रा लक्षात घ्या. जर ऑप्शन मध्ये किंवा असेल किंवा निष्कर्षामध्ये शक्यता असेल तरच आकृती काढण्याच्या त्या फंद्यात पडा, नाही तर एकच आकृती काढायची एवढी. ठीक आहे, लक्षात घ्या. पण इथं किंवा दिलाय ना, तर आपण किंवा दिल्यामुळं, हा किंवा इथं दिल्यामुळं इथं किंवा मी लिहून घेतो आणि दुसरी आकृती येते का ते बघण्यासाठी आपण निष्कर्ष एकदा बघून घेऊ. कुठलं विचारलं नेमकं त्याने, काय विचारलं ते तर बघूया. तर त्याने पहिलं म्हटलंय एकही पेरू सफरचंद आहे. तुम्हाला असं बरोबर आहे, एकही पेरू सफरचंद नाही. अरे पण एकही पेरू सफरचंद नाही आपण असं डायरेक्ट नाही बोलू शकत, कारण सफरचंद पेरूचा तर संबंधच दिला नाही वरती. म्हणजेच पेरू आणि सफरचंद मध्ये संबंध लागेल पण किंवा नाही पण लागणार. म्हणजे आता किंवा मध्ये जावं लागेल. बघू आपण लागतो का त्यांचा संबंध काय ते. तर अर्थातच त्याने म्हटलं एकही पेरू टेबल नाही, आपण दाखवलं एकही पेरू टेबल नाही. त्याने दुसरं आपल्याला म्हटलंय की काही टेबल सफरचंद तर काही टेबल सफरचंद, पण पेरू आणि सफरचंदचा डायरेक्ट संबंध त्याने दिला नाही. तर आपण जेव्हा आकृती काढायला जाऊ ना, तर आकृती दुसरी कशी निघू शकते बघा. पेरू आणि सफरचंदचा संबंध एक तर नसेल, नाहीतर तो असेल. आणि किती सोपं आहे, ऑप्शन मध्ये किंवा दिला म्हणून एक्स्ट्रा आकृती काढतोय, ना तर आकृती काढायची गरजच नाही आपल्याला. ते एकदा बघून घ्या सगळ्यांनी. सफरचंदचा हा सर्कल जो आहे ना, तो समजा आता पहिल्यांदा मी तुम्हाला म्हटलं की सर एकही पेरू हा टेबल नाही, एकही पेरू हा टेबल नाही. आपण दोघांच्या मध्ये दुश्मनी दाखवली, या दोघांच्या मध्ये कुठलाही संबंध लागू शकत नाही. ठीक आहे, याला मस्त आपण बॉर्डर वगैरे टाकली. या दोघांमध्ये कुठला संबंध नाही, असो दोघांमध्ये कुठला संबंध नाही, काय अडचण नाहीये. पण सफरचंदची गोष्ट राहिली. त्याने म्हटलं काही टेबल सफरचंद आहे, तर सफरचंदचा सर्कल आपण इथे ड्रॉ करू शकतो किंवा दोघांचा कॉमन आपण ड्रॉ केला तर काय अडचण नाही ना, होऊ शकतं ना, ते शक्य आहे, ते शक्य आहे. म्हणजेच काय, आपण जर समजा आकृती अशा पद्धतीने काढली आणि याला म्हटलं आपण सफरचंद, तर लक्षात घ्या सफरचंदचा काही भाग पेरू मध्ये गेला, टेबल मध्ये गेला, तो जाऊ शकतो, ही आहे शक्यता. वरच्या आकृतीला म्हणायचं ही प्राथमिक आकृती आपली, ही आपली प्राथमिक आकृती आहे. आणि दुसरी आकृती जी आपली ती शक्य आकृती आहे. आणि हे असं कधी करायचं, जर किंवा दिला असेल तरच करायचं, नाहीतर नाही करायचं. शक्यता दिली असेल तरच करायचं, नाहीतर नाही करायचं. ठीक आहे, आता बघा सगळ्यांनी, दोन्ही निष्कर्ष, एक निष्कर्ष तिथे आणि एक निष्कर्ष इथे लागत असतो. तर निष्कर्ष त्याने म्हटलंय एकही पेरू सफरचंद नाही, एकही पेरू सफरचंद नाही. हे तुम्हा लोकांना अ वाला निष्कर्ष या ठिकाणी लागलेला दिसतोय. कुठला? अ वाला. आणि त्याच्यानंतर दुसरं त्याने म्हटलंय काही सफरचंद हे पेरू आहेत. तर बघून घ्या, काही सफरचंद हे काय आहेत, पेरू आहेत. हे तुम्हाला दुसऱ्यामध्ये ब निष्कर्ष सेकंड आकृतीमध्ये तुम्हा लोकांना इथे लागलेला दिसतोय. ठीक आहे, तर इथं तुम्हा लोकांना एकतर आकृती अ वाली बरोबर आहे किंवा आकृती ब वाली बरोबर आहे, पण दोन्ही इंडिव्हिज्युअल वेगवेगळ्या ठिकाणी बरोबर आहे. तर आपल्याला अशा वेळेला जेव्हा आकृत्या एक्स्ट्रा पॉसिबल असतात
तेव्हाच तुम्ही लोकांनी काय करायचं, उत्तर टाकायचं किंवा. तर इथे सुद्धा आपलं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3 किंवा वाला. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता थोडंसं लेंगदी गणित कशा प्रकारे IBPS बँकिंगला वगैरे पडत असतं, जे MPSC ला याची शक्यता आहे हे लक्षात घ्या कसं पडेल बघा. आता तर आता तिसरा क्वेश्चन बघा. त्यांनी काय म्हटलंय बघा, विधानामध्ये त्याने म्हटलंय सर्व पुस्तके कादंबऱ्या आहेत. आपण आकृती काढायला सुरुवात केली समजा. आता 2 आकृत्या काढण्याची गरज नाही, तुम्हाला बऱ्यापैकी हिंट मी सांगितली. फक्त आकृती शक्य आहे का इमॅजिन केलं तरी क्लिअर होऊन जाईल. त्याने म्हटलंय सर्व पुस्तके कादंबऱ्या आहेत. तर बघा सगळ्यांनी, सर्वच्या सर्व पुस्तके हे कादंबऱ्या आहेत. आपण इथं दाखवून दिलं की हे सर कादंबऱ्या आहेत, इथं कादंबरी असं म्हटलं मी. ठीक आहे. नंबर 2 त्याने आपल्याला म्हटलंय की काही कादंबऱ्या कविता. तर त्याने जेवढं म्हटलं आपण तेच पहिल्यांदा करू, कारण आपली ही प्राथमिक आकृती आहे, लक्षात घ्या. तर काही कादंबऱ्या कविता आहेत, तर काही कादंबऱ्या या कविता आहेत. या ठिकाणी आपण कविता असा शब्द लिहून टाकू. ठीक आहे. काही कादंबऱ्या कविता, आपण एवढाच भाग दाखवला, प्राथमिक आकृती चालली म्हणून. हे आपण इथे खेचू शकतो, ही शक्यता आहे. परंतु ते करायचे की नाही ते आपल्याला नंतर ठरवायचं, हे लक्षात घ्या. पुढे काही कविता कथा आहेत. तर काही कविता कथा आहेत, तर आपण या ठिकाणी असं अटॅच करून या ठिकाणी कथा दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्याने आपल्याला शेवटला असं म्हटलंय की एकही कथा सिनेमा नाही. तर लक्षात घ्या, एकही कथा सिनेमा नाही, तर सिनेमा सेपरेट आहे. मग एकही कथा सिनेमा नाही म्हटल्यानंतर आपण समजा या ठिकाणी तर सिनेमा इथे जोडून टाकला या साईडला. जसं चाललंय तसं प्राथमिक आकृतीच्या अनुषंगाने चाललोय आपण. एकही कथा सिनेमा नाही, दोघात दुश्मनी आहे. ठीक आहे. मग आता किमान एवढ्या आता सगळे बेसिक पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट तर ध्यानात आली पाहिजे की सर ठीक आहे, मानलं की एकही कथा सिनेमा नाही. हा जो सिनेमा आहे तो इथे अटॅच होऊ शकतो. तो सिनेमा बघा लक्षात घ्या, हा जो सिनेमा आहे तो इथे अटॅच होऊ शकतो, तो सिनेमा इथे अटॅच होऊ शकतो, सिनेमा इथे अटॅच होऊ शकतो. म्हणजे हे सगळं बघा, एकतर हे किंवा हे किंवा हे किंवा हे काही होऊ शकते याच्यामध्ये. म्हणजे इतक्या साऱ्या पॉसिबिलिटी येतात. आपण प्राथमिक आकृती काढल्यानंतर आता आपण बघूया त्याने काय विचारलं आपल्याला प्रश्नामध्ये. त्याने म्हटलंय की काही पुस्तके कविता आहेत. जर आहेत तर दिसलं पाहिजे. बघू आपण प्राथमिकरित्या चाललंय किंवा आकृती दुसरी काढायची का इथंच आपण शक्यता डोक्यात लावायची, तर आपण बघू पुढे काय वाचू ना आपण काय ते. तर काही पुस्तके कविता आहेत का, तर पुस्तके आणि कवितामध्ये सध्या काही संबंध नाहीये. सध्या तरी आपण याला होल्डला टाकू की बाबा ह्याच्याबद्दल का आम्हाला इन्फॉर्मेशन मिळत नाही. पुस्तके कवितेची शक्यता असू शकते पण सध्या तरी नाहीये ते. बरोबर. नंबर 2 त्याने म्हटलंय काही सिनेमा कादंबऱ्या आहेत. आता सिनेमा इथे, कादंबरी इथे आहेत का, नाही, पण असू शकतं का, असू शकतं. मग ते असू शकतं तर याला थोडंसं होल्डला ठेवलं मी. असू शकतं का आपण नंतर बघायचं की नाही ते आपल्याला ऑप्शन ठरवणार आहे, हे लक्षात घ्या. नंबर 3 त्याने म्हटलंय एकही सिनेमा कादंबरी नाही. एकही सिनेमा कादंबरी नाही. आता मला एक सांगा, सिनेमा तिकडे कादंबरी इकडे, तर एक तर दोघांमधला संबंध निश्चित नाहीये. सिनेमा कादंबरी असेल पण सिनेमा कादंबरी नसेल पण. आणि जरासं आपलं डोकं इथं हल्लं पाहिजे. इथं म्हटलंय सिनेमा कादंबरी, इथं म्हटलंय काही आहेत का, आणि लगेच पुढच्या वाक्यात म्हटलंय इथं परत सिनेमा आला आणि परत कादंबरी आलं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, किंवा वाल्यांमध्ये शब्द सारखे असतात, शब्द सारखे वापरणार. सिनेमाला सिनेमा, कादंबरीला कादंबरी. एका ठिकाणी म्हणतात काही सिनेमा कादंबऱ्या आहेत आणि एका ठिकाणी म्हणतात एकही सिनेमा कादंबरी नाहीये. तर या 2 वाक्यांमध्ये आपण जरासं अलर्ट व्हायचंय. इथं दुसरी आकृती शक्य आहे का बघावी लागेल. आणि कारण ऑप्शन मध्ये जरी गेलात ना तर 2 आणि 3 मध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला लोकांना इथं म्हटलंय 2 किंवा 3 आणि 3 नंबरला म्हटलं इथं परत 2 किंवा 3. हे लक्षात घ्या. 2 किंवा आला म्हणजे आकृती अजून एखादी पॉसिबल असू शकते. आणि कुठल्या असू शकते ते सांगतोच. पहिले 4 नंबर चेक करून घ्या. त्याने म्हटलंय काही कादंबऱ्या पुस्तके आहेत. तर कादंबऱ्या आणि पुस्तकांमध्ये आपण जे टाईप 1 मध्ये शिकलो होतो, पुस्तकांचा सगळा भाग हा कादंबऱ्यांच्या आतमध्ये, म्हणजेच कादंबऱ्यांचा काही भाग हा पुस्तकांच्या आतमध्ये. बघून घ्या, पुस्तकांचा सगळा भाग कादंबऱ्यांच्या आतमध्ये, म्हणजे कादंबऱ्यांचा सगळा भाग नाही तर काही भाग पुस्तकांच्या आतमध्ये. तर आता हे काही कादंबऱ्या पुस्तके आहेत हे आपलं करेक्ट आहे, जे आपलं 100% करेक्ट आहे. म्हणजे 4 तर आपल्या उत्तरात पाहिजेच. इथं एलिमिनेशनने पण आपण उत्तर टाकू शकतो की 4 इथं झालं म्हणजे बरोबर आहे. पण 2 किंवा 3चं काय चाललंय आता ते एकदा क्लिअर करून घ्या. 2 मध्ये म्हटलंय काही सिनेमा कादंबऱ्या आहेत. तर या ठिकाणी कादंबऱ्या इकडं, सिनेमा तिकडं. असू शकतं का, तर असू शकतं. तर सिनेमा इथं येऊ शकतं, लक्षात घ्या. सिनेमा इथं येऊ शकतं. एक तर हे किंवा ते, ह्या दोघांमध्ये मी तर किंवा टाकून देतो पहिल्यांदाच. म्हणजे 2 आकृत्या काढण्यापेक्षा आपण दुसरी आकृती इथं जुगाडमध्ये इथं बसवून टाकली. एक तर हे बरोबर आहे किंवा हे बरोबर आहे. म्हणजे हे किंवा ते, लक्षात घ्या. आणि मग आता एकतर आकृती ही काढली किंवा ती काढली तरी चालते.
कारण इथं किंवा विचारलाय म्हणून करतोय आपण ते. 1 नंबरचा निष्कर्ष परत आहे का, आकृती ती काढा किंवा ही काढा. त्याने विचारलं काय बघा, त्याने म्हटलं काही पुस्तके कविता आहेत का, तर पुस्तक कवितेतला काही संबंध नाही, ते किंवात पण नाहीये, त्यामुळे ते चुकीचं आहे, विषय संपला. नंबर 2, काही सिनेमा कादंबऱ्या आहेत, तर इथं बघितलं तर काही सिनेमा कादंबऱ्या आहेत. आणि नंबर 3 मध्ये पाहिलं एकही सिनेमा कादंबरी नाही, तर एकही सिनेमा कादंबरी नाही, ते 2 नंबर, बरोबर की नाही. म्हणजे 3 नंबरचं इथे दिसतंय. आकृत्या 2 पॉसिबल आहेत, एक तर ती नाही तर ही. तर लक्षात घ्या, विधान नंबर 2 निष्कर्ष क्रमांक 2, काही सिनेमा कादंबऱ्या आहेत, हे तुम्हाला दिसतंय कुठं, तर इथे दिसतंय. तर हे तुम्हा लोकांना सेकंड नंबरचा निष्कर्ष इथे दिसतोय. त्याच्यानंतर किंवा तिसरा निष्कर्ष, एकही सिनेमा कादंबरी नाही, म्हणजे सिनेमा सेपरेट दाखवला, कादंबरी सेपरेट दाखवली, हे तुम्हाला इथं तिसरा निष्कर्ष इथे दिसून येतोय. ठीक आहे. निष्कर्ष दुसरा इथे दिसतोय, निष्कर्ष तिसरा इथे दिसतोय, निष्कर्ष चौथा, काही कादंबऱ्या पुस्तके आहेत, हे प्रायमरी किंवा सेकंडरी दोन्ही आकृत्यांमध्ये क्लिअर आहे. कारण तुम्ही जरी ही आकृती सेपरेट काढली तरी ते काही चुकणार नाहीये. का, त्याने म्हटलंय काही कादंबऱ्या पुस्तके आहेत, तर पुस्तकांचा सगळा भाग कादंबऱ्याच्या आतमध्ये आणि कादंबऱ्यांचा काही भाग पुस्तकांमध्ये, तर ते चौथं बरोबरच आहे. तर आपण उत्तर देताना काय द्यायचं, 2 किंवा 3 आणि त्याच्यासोबत 4 बरोबर आहे. तर आपलं उत्तर असणार बेटा इथं 2 किंवा 3 ह्या दोघांपैकी काहीतरी एक. आकृती एक तर ही बरोबर किंवा ती बरोबर, आणि दोन्हीतली कुठली आकृती काढली तरी 4 तर सगळीकडे बरोबर आहे. तर इथं आणि 4 द्यायचं किंवा व 4 असं द्यायचं. ठीक आहे. तर हा ऑप्शन आपला पर्याय क्रमांक इथं 3 मध्ये दिसतोय. एक्झॅक्टली असंच एक लेंगदी गणित आणखीन एक बघू, म्हणजे याची तुम्हाला रिव्हिजन करून देतो पुढच्या क्वेश्चन मध्ये. तर इथे आता तुम्हाला लोकांना विधानमध्ये काय म्हटलंय बघा, आता सर्व दगड हातोड्या आहेत. तर आता आपण त्यानुसार आकृती काढायला गेलो बघा. आता सर्व दगड हातोड्या आहेत, एकदम कट टू कट त्यानुसार जसं मागचा क्वेश्चन केला तसंच डोकं लावायचं. सर्वच्या सर्व दगड, इथं दगड असं आलं, हे काय आहेत बेटा, हातोड्या आहेत. तर आपण या ठिकाणी इथं हातोड्या असं दाखवलं. ठीक आहे, क्लिअर आहे. नंबर 2 त्याने म्हटलं एकही हातोडा अंगठी नाही. चांगली गोष्ट, एकदम सेपरेट काढावं लागेल. एकही हातोडा काही नाही तर अंगठी नाही. इथं तुम्हाला लोकांना इथं अंगठी असं सेपरेट दाखवायचंय. क्लिअर, एकही हातोडा अंगठी नाही. ठीक आहे. मग आता ह्याला दोघाला तुम्ही सेपरेट दाखवलं, म्हणजे तुम्ही इथं बॉर्डर मारायला ते विसरू नका, कारण बॉर्डर मारले की अजून एक चांगली क्लॅरिटी येते की इथं दगड अंगठीमध्ये कुठली शक्यता लागणार नाही. जर दिली असेल तर चुकीचं करून टाकायचं. ठीक आहे, यांच्यामध्ये कुठली शक्यता लागत नाही. कोणामध्ये, दगड अंगठीमध्ये. ठीक आहे, हे कन्फर्मेशन मिळतं आपल्याला. दुसरं तिसरं तरी म्हटलंय काही अंगठी दरवाजे आहेत. तर काही अंगठी दरवाजे म्हणजे तुम्ही समजा या साईडला दरवाजे असं दाखवलं की काही अंगठी हे दरवाजे आहेत. ठीक आहे, झालं क्लिअर. मग त्यानंतर त्याने म्हटलं शेवटला की सर्व दरवाजे खिडक्या आहेत. तर सर्व दरवाजे खिडक्या म्हणजे याच्या वरती असा सर्कल येणार खिडक्यांचा, खिडकी असं म्हणा त्याला. ठीक आहे, जसं दिलंय तसं आपण वाचलं, आपण काढली प्राथमिक आकृती. लक्षात ठेवा, संबंध फक्त हातोड्यांचा आणि अंगठीचा नाहीये. दरवाजांचा संबंध इथे लागू शकतो, खिडकीचा संबंध इथे लागू शकतो. ते लागतो का नाही त्या ऑप्शन वरती तुम्हाला ठरवायचं, किंवा आहे का नाही त्यावरून. ठीक आहे. आता यात तुम्ही लोक काय करा, एक तुम्हाला ट्रिक सांगतो. काय करा, तुम्ही लोक डायरेक्टली ऑप्शन मध्ये गेलात ना, तिथे किंवा दिसतोय का बघायचा. तर तिथे तुम्हाला लोकांना 2 आणि 3 आहे, इथं 1 किंवा 3 आहे. तर बघा फक्त लक्षात आहे 1 किंवा 3 आहे. आणि 4 नंबरला म्हटलं इथं 4 किंवा 3 आहे. आता जिथं किंवा वापरलाय तिथं घटकाची नावं तर सारखी असावीत, हे आपलं प्राथमिकता आहे. मग 1 किंवा 3 जर तपासायचा असेल तर 1 किंवा 3 मध्ये तुम्हाला अर्थ शब्द तर सारखे पाहिजेत ना. तर बघा 1 किंवा 3 मध्ये इथं खिडकी सेमच आहे, दगड म्हणजे सेमच आहे. आणि जर तुम्ही 4 किंवा 3 गेलात, 4 किंवा 3 मध्ये गेलात ना, इथं खिडकी दगड आहे, तिकडे अंगठ्या दगड आहे. तर हे 4 किंवा 3 मध्ये घटकाची नावं सारखी नाहीयेत, हे गेलं. इथं किंवा वापरून काय उपयोगच होणार नाही आपला. ठीक आहे, लक्षात घ्या. काही अंगठ्या दगड, आणि दुसरी गोष्ट अंगठ्या दगड होऊच शकत नाही, हे लक्षात घ्या. 4 नंबरला काय दिलंय त्याने, इथं बघा काही अंगठ्या दगड आहेत का. तुम्ही शक्य आकृती पण नाही काढू शकत, कारण इथं तुम्ही बघू शकता इथं सगळे दगड हातोडेत आणि एकही हातोडा अंगठी नाही. तर अंगठ्या दगड कधीच एकत्र येऊ शकत नाही. यांच्या दोघात दुश्मनी जे मागाशीच क्लिअर केलं होतं आपण शक्यतेमध्ये, बेसिकमध्ये. ठीक आहे, तर हे 4 नंबर शक्यच नाही आणि ते राईट पण नाही. पहिलं 4 उडवून टाका. ठीक आहे, राहिली गोष्ट आता 1, 2, 3 ची आपण एकदा तपासून बघू काय म्हटलं त्याने. तर 1 किंवा 3 मध्ये बघा सगळ्यांनी. 1 मध्ये म्हटलं त्याने काही खिडक्या या दगड आहेत का. तर काही खिडक्या दगड आहेत का, आपण तेवढं एकदा तपासून बघूया काय ते. तर खिडक्या ह्या तिकडे आहेत, दगड इकडे आहेत. तीच आकृती आपण स्विच ह्या साईडला घेऊ शकतो, म्हणजेच आपण खिडक्यांचा जो काही संबंध आहे तो इकडे आपण जोडू शकतो. म्हणजे हे तिकडं सर्कल न काढता आपण समजा म्हटलं असतं सर काही अंगठ्या ह्या दरवाजा आहेत, आपण याला असं काढलं असतं, आणि सर्व दरवाजे खिडक्या, तर आपण त्याला अशा प्रकारे इथं सुद्धा काढू शकलो असतो, असं खिडक्या किंवा खिडकी.
म्हणजे हे शक्य आहे. काय शक्य नाहीये, फक्त अंगठी तुम्ही इथं जोडू शकत नाही, बस एवढं शक्य नाही. आकृती एक तर ही बरोबर आहे, नाहीतर आकृती ही वाली बरोबर आहे, म्हणजे दोन आकृती याच्यामध्ये पॉसिबल आहेत. मग आता इथं बघा 3 नंबरला काय म्हटलंय आणि 1 नंबरला काय म्हटलंय. 1 नंबरला म्हटलंय काही खिडक्या दगड आहेत का, तर इथे बघू शकता खिडक्या दगड होतंय. 1 नंबर या ठिकाणी तुम्हाला शक्य असल्यासारखं वाटतंय, 1 नंबर तर शक्य असल्यासारखं वाटतंय, ठीक आहे. आणि 3 नंबरला म्हटलंय एकही खिडकी दगड नाही. तर जर समजा खिडकी त्या साईडला काढली तर तुम्ही म्हणू शकता सर एकही दगड हा खिडकी नाही, एकही खिडकी दगड नाही, जर आकृती ही काढली तर. म्हणजे तिसरा जो निष्कर्ष आहे तो इथे दिसतोय. निष्कर्ष पहिला इथे दिसतोय, खिडकी आणि दगडात काही संबंध लागतोय, आणि तिकडे दगड इकडं खिडकी तिकडे जर काढली तर तिसरा निष्कर्ष शक्य आहे. एक तर हे बरोबर आहे किंवा ते बरोबर आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये लक्षात ठेवायचं किंवा बसणार म्हणजे बसणार. आणि घटकाची नावं पण सारखेत, ऑप्शन मध्ये पण किंवा आहे. राहिली गोष्ट 2ची, तर एकदा 2चं काय ते बघून घ्या. 2ला म्हटलंय सर इथं काही खिडक्या अंगठ्या आहेत का. एकदा खिडक्याने अंगठीमध्ये एकदा आलात ना तुम्ही, इथं क्लिअर होऊन जाईल. तुम्ही आकृती ही काढली काय ना ती काढली काय, खिडक्याने अंगठ्यांमध्ये काही ना काहीतरी संबंध आहे. आकृती ही जरी काढली तर खिडक्याने अंगठ्यामध्ये काही ना काहीतरी संबंध आहे. तिथेही संबंध लागतो आणि इथेही संबंध लागतो. म्हणजे इथं 2 नंबरचं 100% करेक्ट आहे. हे काय चुकीचं काय होऊ शकत नाही, त्यामुळे ते बरोबरच आहे. त्यामुळे उत्तर आपण काय टाकणार, 1 किंवा 3 आणि 2, म्हणजे आपला पर्याय क्रमांक असणार हा दुसरा वाला. म्हणजे 1 तर 1 बरोबर आहे किंवा 3 बरोबर आहे, आणि या दोघांच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा जो दोन्हीकडून राईट असलेला ऑप्शन म्हणजे निष्कर्ष दुसरा हा करेक्टच आहे, काही झालं तरी, ठीक आहे. सो आपण याच्यावरती आणखीन एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा. तुम्हा लोकांना या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक पीडीएफ दिलेली आहे. त्या पीडीएफ मध्ये प्रत्येक प्रकारचे काही क्वेश्चन्स मी दिलेत तुम्हाला सराव करण्यासाठी, तर ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवा, म्हणजे यात आणखीन क्लॅरिटी येईल. ते क्वेश्चन सोडवत असताना तुम्हा लोकांना ते व्हिडिओ बघून बघून तुम्ही जरी सोडवलं तरी त्यात तुम्हाला तो प्रकार कळून जाईल. धन्यवाद.